नमस्कार, मी आहे डॉक्टर वृषाली. मी मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की एकटेपणा ज्यांना वाटतो त्याच्यासाठी ती लोकं स्वतःला मदत कशी करू शकतात. गेली 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष मी जेव्हा बघते की खूप लोकांना आजकाल ना एन्झायटी किंवा उदासीपणा या गोष्टींचा अनुभव येत असतो आणि त्यांची चूक नाही आहे खरं, कारण परिस्थिती पण आजूबाजूला अशी झालेली आहे की जसं की करोना आला किंवा कधी लोकांचे जॉब्स अचानकपणे जातात किंवा घरातले एखाद दोन व्यक्ती परदेशात असतात आणि बाकीची उरलेली इकडे असतात. तर खूप साऱ्या म्हणजे कामाचा प्रेशर असो किंवा अभ्यासाचा प्रेशर असो, या सगळ्या कारणांमुळे, कुठल्याही कारणांमुळे किंवा काही कारण नसतानासुद्धा एकटेपणा जाणवू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे एकटेपणा वाटतो आहे किंवा त्यामुळे उदासी वाटते आणि दुःख वाटतं आहे मनामध्ये, त्यामुळे स्वतःला दोष देणं पहिली गोष्ट म्हणजे बंद करणं आवश्यक आहे. कुठली गोष्ट आपण फील करतो आहे, समजा लोनलीनेस फील करतो आहे किंवा उदासीपणा फील करतो आहे म्हणून स्वतःला ब्लेम करणं इज नॉट अ चॉईस. सो स्वतःबद्दल ना थोडेसे नॉन जजमेंटल, म्हणजे स्वतःला जज नाही करायचं आहे की असं कसं मला वाटू शकतं, मी असा कसा विचार करू शकते. मला वाटतं की स्वतःबद्दल त्यावेळी एकदम नॉन जजमेंटल धारणा ठेवून मनामध्ये हे ठेवणं आवश्यक आहे की मी आता काय करू शकते, पुढची स्टेप मी काय घेऊ शकते. बरोबर. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण बघूया की हा एकटेपणा म्हणजे काय आहे आणि कसं समजून घ्यायचं की मला एकटेपणा जाणवतो आहे. तुम्ही मोठ्या कार्यक्रमात गेलेले आहात, तुमच्या आजूबाजूला खूप गर्दी आहे, खूप लोक आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांपासून एक डिस्कनेक्ट वाटतो आहे आणि मनामध्ये खूप एकटेपणा वाटतो की अरे, एवढी सगळी लोकं माझ्याबरोबर आहेत पण मला कुणाबद्दलच कनेक्टेड वाटत नाही आहे. आपुलकी किंवा हे अशा प्रकारचे एक जे कनेक्शन्स असतात ते वाटत नाही आहे, पण मला उदासी आणि एकटं वाटतं. तसंच आपण समजा भरपूर आपल्याकडे ऑप्शन्स असतात, सोशल मीडियाचे असतात, भरपूर फ्रेंड्स असतात, या सगळ्या गोष्टी असतात, पण तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीला एकटं वाटू शकतं की माझं जगामध्ये कुणीही नाही. आणि अशा वेळी मला वाटतं की ह्या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे की हे असं का वाटतंय, कुठून ह्या भावना येत आहेत. मग एकटेपणा नुसता वाटतो आहे की दुसरं काही, म्हणजे जसं मनामध्ये दुःख वाटणं, उदासीनता वाटणं, कसली तरी भीती वाटणं, या गोष्टी पण आहेत. तर त्याच्यासाठी ना एक स्वतःचा अभ्यास रोज अगदी 5 ते 10 मिनटं स्वतःसाठी या गोष्टीसाठी देणं आवश्यक आहे की मला मनामध्ये काय वाटतं आणि कशामुळे वाटतं, हे येतं कुठून आहे, हा एकटेपणा जाणवतो कुठून आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपली लोकं केअर करत असतात, आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतात, पण तरीसुद्धा आपण त्यांना रिप्लाय करत नाही आणि आपण म्हणतो स्वतःला की मला एकटेपणा वाटतो आहे. तर अशावेळी आपण हे बघणं आवश्यक आहे की का बरं जी लोकं माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करू शकत नाही किंवा कनेक्ट होऊ शकत नाही, असं का होतं आहे. बरोबर. तर ह्याची कारणं तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वतः एक सेल्फ रिफ्लेक्शनमध्ये बघाल स्वतःला, त्यावेळी तुम्हाला याची कारणं सापडतील. तर रोज 5 ते 10 मिनटं सेल्फ रिफ्लेक्शनचा अभ्यास करणं की आज मला दिवसभर कसं वाटलं आणि तसं का वाटलं, या भावना कुठून आल्या, हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एकटेपणा वाटतो तेव्हा व्यक्ती काय करतो ना की बरेच लोकांना त्यात क्विक फिक्स हवा असतो की पटकन त्याचा काहीतरी आपण निर्णय लावायचा आणि मिटवायचं. तर ही एक सवय तर चांगली आहे की जेव्हा आपण पटकन काहीतरी करतो आणि पटकन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या फास्ट ट्रॅकिंगमध्ये आपण रस्ता तर आपला बरोबर आहे ना की काही चुकीचे निर्णय घेतो हे पण बघणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की आपण ही गोष्ट बघणं आवश्यक आहे की कुणाबरोबर आपण कनेक्ट होतो आहे. मग ते सोशल मीडियावर जर असेल तर कुठल्या व्यक्तींबरोबर, म्हणजे ती व्यक्ती आपल्या माहितीतली आहे की नाही आहे हे बघणं आवश्यक आहे, कारण अशामुळे फसवणूक होण्याचे चान्सेस असतात. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पटकन ज्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतो, अशा करण्याच्या गडबडीमध्ये व्यक्ती कुठले तरी गेम्स खेळणं किंवा काहीतरी स्मोक करणं किंवा ड्रिंक करणं, व्यसन करणं, ह्याच्यामध्ये पटकन त्याच्यातून निर्णय लावण्यासाठी तसा निर्णय घेऊ शकतो. पण अशावेळी हे बघणं पण आवश्यक आहे की
खरंच मला जो एकटेपणा वाटतो आहे वगैरे, तर हे मी जे पटकन काहीतरी सोल्युशन काढलं हे लाँग टर्मसाठी म्हणजे दूरच्या दृष्टिकोनातून किती चांगलं आहे. जसं की एखादा व्यक्ती म्हणतो की नाही मी तर फक्त थोडीशी अल्कोहोल घेतलेली आहे आणि मला थोडं बरं वाटलं, माझा एकटेपणा दूर झाला आणि माझं कामामध्ये लक्ष लागलं. अशावेळी एक पडताळणी करणं आवश्यक आहे की आज हे ठीक आहे, पण जर आपण नेहमी तेच करत गेलो तर काय होईल ना, तो एकटेपणा कारण बनेल काहीतरी व्यसन करण्याचं. मग ते गेम्स खेळण्याच्या स्वरूपात असू द्या, इंटरनेट यूज करण्याच्या स्वरूपात असू द्या किंवा अल्कोहोल यूज करण्याच्या स्वरूपात असू द्या. बरं, हे आपल्याला परवडण्यासारखं आहे का? कारण की या गोष्टींना वेळ लागतो. म्हणजे तुमच्याकडे एक थोडा वेळ असायला लागतो, तेव्हा तुम्ही त्या गेम खेळण्याला किंवा नेक्स्ट लेवलला जाण्याला तुम्ही वेळ देऊ शकता. किंवा अल्कोहोल जर घेतलं तर मग ती चढण्यामध्ये आणि उतरण्यामध्ये आणि ओव्हरऑल मेंदूचा जो एक ताण किंवा एक हे निर्माण होतो त्याच्यामुळे, तर त्यावेळी तुम्ही इफेक्टिव्हली काही काम करू शकत नाही. तर त्यामुळे तुमचा वेळ तर जाणार आहे, आत्ताचे जे प्रॉब्लेम्स आहेत तेही तसेच राहणार आहे. फक्त एक आहे की तेवढी वेळ मात्र तुम्ही मारून नेली. बरं, हा एकटेपणा कमी करण्यासाठी तेवढी वेळ मारून नेणं हा पर्याय असू शकतो का? आणि का नसू शकतो? पर्याय तर हा नसूच शकतो, बरोबर. पण का नसू शकतो माहिती आहे का? कारण की जेव्हा आपण समजा आता एखाद्याला खूप उदास आणि निराश वाटतं आहे आणि दुःख वाटतं आहे, मग कुठेतरी तो पूर्वीच्या आठवणींमध्ये हरवला किंवा मग काहीतरी उद्याच्या कल्पनांमध्ये किंवा टेन्शनमध्ये तो हरवला आणि त्यामुळे त्या व्यक्तीने काय केलं, कुठेतरी मदत घेतली. कसली मदत घेतली? काहीतरी ड्रिंक करण्याची म्हणा किंवा गेम खेळण्याची म्हणा, त्याने मदत घेतली. तर अशावेळी काय होतं, ती वेळ निघून गेली, ब्रेनला हा सिग्नल मिळाला की या गोष्टीने मला चांगलं वाटलं आणि मग ब्रेननी काय केलं, त्याची पुनरावृत्ती केली, बरोबर. मग तुम्हाला परत तसं वाटणार आणि तुम्ही परत तीच गोष्ट करणार, कारण ब्रेनला माहिती आहे की दिस इज समथिंग गुड. आणि मग ते एक प्लेजर सर्किट ब्रेनमध्ये तयार होत जातं. मग पुढे तुम्हाला तो लोनलीनेस वाटला नाही वाटला तरी तुम्हाला ती गोष्ट करत राहावीशी वाटते. आणि त्यावेळी कदाचित तुमच्याकडे वेळ नसू शकतो किंवा तेवढे पैसे नसू शकतात, पण तुम्हाला ती गोष्ट करावी लागते कारण ते सर्किट आपलं तयार झालेलं आहे आणि जर ते नाही केलं तसं तर त्या व्यक्तीला त्रास होतो, बरोबर. खूप साऱ्या लोकांनी हे अनुभवलंही असेल. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा हे एक तयार होत जातं आणि मग ती सवय मोडायला वेळ लागतो. त्यामुळे जेव्हा एकटं वाटत असेल, उदास वाटत असेल, त्यावेळी अशा गोष्टीमध्ये पडणं ज्या की पुढे जाऊन आपल्याला त्रासदायक असणार आहेत, त्यावेळी खरंच एक पॉज घ्यावा आणि विचार करावा की हे मला जमणार आहे का खूप लाँग टर्मच्या दृष्टीने. आणि जर तुम्हाला उत्तर आलं की नाही मला हे लाँग टर्मच्या दृष्टीने जमणार नाही, मग तुम्ही स्वतःला मदत कशी करू शकता? त्यावेळी त्या भावनांची किंवा जे वाटतं त्याची जबाबदारी घेणं आवश्यक आहे आणि जबाबदारी घेतल्यानंतर त्याच्यावरती सोल्युशन काढणं आवश्यक आहे की मी या परिस्थितीत काय करू शकतो, बरोबर. म्हणजे काही व्यसन न करता किंवा इंटरनेटवर गेम्स न खेळता अजून कुठले चांगले पर्याय माझ्यासाठी अवेलेबल आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही ते चांगले पर्याय निवडायला लागता, शोधायला लागता, तेव्हा तुम्हाला ते सापडतातही, बरोबर. पण त्याच्यासाठी थोडा पेशन्स पण लागतो आणि स्वतःवरती काम करण्याची तयारी लागते. जेव्हा आपण खूप क्विक फिक्समध्ये किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या भानगडीमध्ये पडतो त्यावेळी त्रास होऊ शकतो मनाला. पण आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनमध्ये न पडता आपल्याला करत जायचं आहे, बरोबर. काय करत जायचं आहे? स्वतःला मदत करण्याचा पहिली गोष्ट म्हणजे हेतू स्ट्रॉंग, तो एक फोकस ठेवणं आवश्यक आहे की मी पुढच्या दृष्टीने लाँग टर्मच्या दृष्टीने जरी स्वतःला मदत करायची ठरवली तर इन्स्टंटली मी कुठली गोष्ट फिक्स करायला जाणार नाही. मग काय करायचं तर कनेक्शन हा लोनलीनेसवरती खूप चांगला पर्याय आहे. कनेक्शन म्हणजे काय? जोडणं. जसं आपली मोबाईलची बॅटरी संपलेली असते तर आपण ती चार्जिंगला लावतो, पण नुसती एकच वायर किंवा एकच सर्किट असून उपयोग नाही, तर त्याचं ते फोनच्या बरोबर मेन इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन असणं आवश्यक आहे. त्यावेळी ती जी विद्युत प्रवाह तो जो मेन आहे तो तिथून मोबाईलमध्ये येईल आणि मग तो मोबाईलमधल्या
बॅटरीमध्ये तो जाईल, बरोबर. पण त्यासाठी हे जे मेन विद्युत सोर्स आणि मोबाईल यांचं कनेक्शन होणं वायरने ते महत्त्वाचं आहे. तसंच आपलं कनेक्शन पहिली गोष्ट म्हणजे स्वतःबरोबर असणं खूप आवश्यक आहे. आणि हे स्वतःबरोबरचं कनेक्शन कसं निर्माण होऊ शकतं, तर ते सेल्फ केअरने निर्माण होऊ शकतं. सेल्फ केअरमध्ये आपण काय करू शकतो, नियमित व्यायाम करू शकतो. सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये जाणं हे मनाच्या दृष्टीने सुद्धा, किंवा ज्याला पॉझिटिव्ह हॉर्मोन म्हणतो, ती हॉर्मोन्स सिक्रेट करण्याच्या दृष्टीने सुद्धा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये चालणं खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रेग्युलर व्यायाम करणं. रेग्युलर व्यायामामुळे तुमच्या शरीराबरोबर, तुमच्या श्वासांबरोबर तर कनेक्शन निर्माण होतंच, पण तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते आणि उत्साह वाढतो. जेव्हा स्वतःतली पॉझिटिव्हिटी वाढायला लागते तेव्हाच स्वतःवरचं कनेक्शन पण तुमचं स्वतःबद्दलचं वाढायला लागतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट सेल्फ केअरमध्ये की आपली सगळी क्वालिटीज लिहा. आपल्या क्षमता काय आहेत, आपण काय चांगल्या गोष्टी करू शकतो, आपल्याला नॅचरली अगदी नैसर्गिकपणे कुठल्या दैवी देणगी म्हणतात तशी आहे, किंवा मग आपण ती डेव्हलप करू शकतो, हे बघणं खूप आवश्यक आहे. आणि ज्यावेळी आपण स्वतःच्या स्ट्रेंथवरती, ॲबिलिटीजवरती काम करतो आणि त्याच्याशी कनेक्टेड राहतो, त्यावेळी आपण खरंच स्वतःबद्दल खूप चांगलं फील करतो आणि कॉन्फिडंट फील करतो. मग हे झालं सेल्फ केअर. जेव्हा आपण स्वतःबद्दल चांगलं आणि कॉन्फिडंट फील करतो तेव्हा स्वतःशी नातं अजून घट्ट होत जातं. आणि त्यावेळी गायडेड मेडिटेशन्स असतात, सेल्फ केअर, लव्हिंग काइंडनेस, ही मेडिटेशन्स प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. आपल्या चॅनलमध्ये सुद्धा मी ही मेडिटेशन्स पोस्ट करते, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल. ती तुम्ही ऐका आणि त्यानुसार स्वतःला सूचना द्या आणि स्वतःबद्दल प्रेम मनामध्ये निर्माण करा आणि त्या स्वतःबद्दलच्या प्रेमाशी सुद्धा कनेक्टेड राहा. कारण की ज्यावेळी आपण चांगल्या ऊर्जात्मक गोष्टींशी कनेक्टेड असतो त्यावेळी ह्या ज्या दुःख निर्माण करणाऱ्या आणि एकटं वाटू देणाऱ्या ज्या भावना असतात त्या आपोआपच कमी होतात. जसं एखादा सूर्यप्रकाश आला किंवा कुठलाही प्रकाश आला तर अंधाराचं अस्तित्व आपोआप नाहीसं होतं. मग आपल्याला स्पेशली काही एफर्ट्स करावे लागतात का? नाही करावे लागत, कारण की ते आपोआप ठीक होऊन जातं, बरोबर. आपल्याला स्पेशली जाऊन अंधार घालवायला लागत नाही. फक्त प्रकाशाचं असणंच म्हणजे अंधार नसणं असतं. तसं आपल्याला स्वतःशी आपण जेव्हा कनेक्ट व्हायला लागतो त्यावेळी आपोआपच बाकीच्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या खूप घालवायला आपल्याला वेळ लागणार नाही, कारण की आपोआपच खूप साऱ्या कनेक्टिव्हिटी असणाऱ्या गोष्टी आणि चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपोआप निर्माण होत जातील. तर हे झालं स्वतःबद्दलचं कनेक्शन. आता आपण बघूया की दुसऱ्या लोकांबरोबर आपण कनेक्शन कसं निर्माण करू शकतो. दुसऱ्या लोकांबरोबर कनेक्शन निर्माण करण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं की आपल्या स्वतःबद्दल बरोबर कनेक्शन असणं खूप आवश्यक आहे. आणि ज्यावेळी आपण दुसऱ्यांबरोबर कनेक्शन निर्माण करायला जातो त्यावेळी मला वाटतं की सगळ्यात पहिलं आणि अगदी सोपं म्हणजे निसर्गाशी कनेक्शन निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपण निसर्गाशी कनेक्शन निर्माण करायला जातो ना त्यावेळी पहिली गोष्ट म्हणजे खूप नैसर्गिकरित्या ते येतं, कारण आपल्याला खूप त्रास घ्यावा लागत नाही. म्हणजे अगदी छोट्या ते जे गवत असतं त्याच्यावरती चालणं असेल किंवा सूर्यप्रकाशामध्ये उभं राहणं असेल, मातीला अनुभवणं असेल किंवा झाडांकडे पूर्ण लक्ष देऊन बघणं की अरे हां खरंच हे झाड असं दिसतं, आमच्याकडे आमच्यासमोर हे झाड आहे किंवा हे फुलं अशी दिसतात. तर अशा प्रकारे निसर्गाच्या सान्निध्यात जेव्हा आपण कनेक्ट होतो त्यावेळी त्याचा एक आनंद तर वेगळा असतो आणि ते कनेक्शन खूप पटकन निर्माण होतं आणि त्यामुळे एकटेपणा खूप चांगल्या पद्धतीने दूर होतो. तर डेव्हलप दॅट नॅचरल कनेक्शन विथ नेचर म्हणजे म्हणतात की ही खूप सगळ्यात पहिली पायरी आहे की आपण स्वतःनंतर जर कशाशी कनेक्ट व्हायचं असेल तर ते नेचरशी. आणि काही लोकांना स्वतःशी कनेक्ट व्हायला थोडा वेळ लागतो, तर त्यांनासुद्धा नेचरशी कनेक्शन किंवा मग पाळीव प्राणी असतात, बरोबर. काही लोकांना ती निसर्गतःच खूप आवडतात, तर त्यांनी पाळीव प्राण्यांशी कनेक्ट होणं खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी तर घरी पाळीव प्राणी ठेवू शकत नाही काही कारणांमुळे, तर तुम्ही अशा संस्थांना भेट देऊ शकता जिथे ऑलरेडी पाळीव प्राणी आहेत किंवा ते त्यांची काळजी घेतात. तिथे तुम्ही भेट देऊ शकता किंवा तिथे तुम्ही त्या प्राण्यांना भेटायला जाऊ शकता.
किंवा तुम्ही तिथे डोनेशन्स करू शकता, काही स्वयंसेवा करू शकता, जेणेकरून तुम्हाला स्वतःबद्दल खूप चांगलंही वाटेल आणि तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्याच्याबरोबर तुम्ही कनेक्ट होऊ शकता. लक्षात ठेवा की एकटेपणासाठी कनेक्शन हे अँटिडोट आहे. आणि जसं जसं तुम्ही निसर्गाशी कनेक्ट होता, स्वतःशी कनेक्ट होता, तसं तसं तुम्ही आपल्या फक्त स्वविचारांच्या पलीकडे जाता आणि जगाकडे एक ओपननेस निर्माण करता. त्यावेळी ते कनेक्शन्स अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं की एकटेपणा हा कुणालाही होऊ शकतो, ही एक मनाची अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये लोक जर इन्स्टंटली ते फिक्स करायला गेले, बरोबर, की खूप क्राऊडेड प्लेसमध्ये सुद्धा तुम्हाला एकटं वाटतं आहे मनामध्ये आणि पटकन काहीतरी त्याच्यावरती सोल्युशन काढायला गेले आणि त्यामुळे काही व्यसन निर्माण होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे जेही आपण पाऊल उचलतो आहे त्याचा लाँग टर्म परिणाम काय असेल हे सुद्धा बघणं खूप आवश्यक आहे. आणि ज्यावेळी आपण हे पर्याय बघतो लाँग टर्मचे सुद्धा, मग त्यावेळी आपल्याला समजतं की स्वतःशी नातं निर्माण करणं आवश्यक आहे आणि जे आजूबाजूला समजा निसर्ग असेल किंवा जी लोकं आपल्याला खरंच प्रेरणादायी वाटतात त्यांच्याशी कनेक्शन्स निर्माण करणं आणि तशा संस्थांना भेट देणं, त्याच्यामधल्या स्वयंसेवक ज्या ॲक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये भाग घेणं, तर ह्याच्याने ही कनेक्शन एक निर्माण पण होतात आणि हळूहळू ते डेव्हलप होतात. तर छोट्या छोट्या पायऱ्या घ्या आणि स्वतःच्या एकटेपणावरती काम करा आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर हे झालं आजच्या व्हिडिओचं आपलं एक विचारांची देवाणघेवाण झाली आणि ह्या ज्या आत्ता मी गोष्टी सांगितल्या त्या खरंच खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतात. त्यामुळे तुम्ही करून बघा. ज्यांना तुम्हाला असं वाटेल की मदत आहे गरजेची आहे तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण आधी स्वतःवरती काम करूया, मग तुम्ही या व्हिडिओमधून नोट्स बनवू शकता आणि मग ह्या नोट्स तुम्ही दुसऱ्यांबरोबर शेअर करू शकता, कारण शेअरिंग इज केअरिंग. तर स्वतःची काळजी घ्या, स्वतःबरोबर कनेक्ट व्हा आणि दुसऱ्यांनाही मदत करा, जेणेकरून हा एकटेपणा जो आहे ना तो कधी निघून जाईल तुम्हालाही कळणार नाही. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.